बकासूर ठरला एकमेव द्वादशम हिंद केसरी। बकासूर या बैलाने 2022 मध्ये पुसेगाव इथे झालेल्या पुसेगाव हिंद केसरी मैदानात बकासूर आणि सोन्या 50-50 या जोडीने प्रथम क्रमांक केला आणि पहिल्यांदा बकासूर हा हिंद केसरी बनला। 2023 मध्ये बकासूर आणि महिब्या या जोडीने रुस्तम ए हिंद केसरी मैदानात प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा डबल हिंद केसरी बनला। बकासूरने 2023 मध्ये बकासूर आणि बलमा या जोडीने कोरेगाव हिंद केसरी मैदानात प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा तृतीय हिंद केसरी बनला। बकासूरने 2023 मध्ये कोरेगाव आदत हिंद केसरी मैदानात बकासूर आणि सर्जा या जोडीने प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा चतुर्थ हिंद केसरी बनला। बकासूरने 2023 मध्ये पेडगाव हिंद केसरी मैदानात बकासूर आणि बलमा या जोडीने प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा पंचम हिंद केसरी बनला। बकासूरने 2023 मध्ये हिंद केसरी सरदार भापकर केसरी 2023 च्या मैदानात षष्टम हिंद केसरी होण्याचा मान मिळवला। 2023 मध्ये बकासूर आणि बावऱ्या या जोडीने वडकी हिंद केसरी मैदानात प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा सप्त हिंद केसरी बनला। 2024 मध्ये बकासूर आणि लखन या जोडीने हिंद केसरी पेडगावच्या मैदानात प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा अष्टम हिंद केसरी बनला। बकासूरने 2024 मध्ये हिंद केसरी आदत पेडगावच्या मैदानात बकासूर आणि एक्का या जोडीने प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा नवम हिंद केसरी बनला। 2025 मध्ये बकासूर आणि घोटचा सर्जा या जोडीने हिंद केसरी पुसेगाव मैदानात प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा दशम हिंद केसरी बनला। 2025 मध्ये बकासूर आणि चिका या जोडीने हिंद केसरी माळशिरसच्या मैदानात प्रथम क्रमांक केला आणि बकासूर हा अक्रम हिंद केसरी बनला। 2025 मध्ये बकासूर आणि भवानी या जोडीने मौजे विरकरवाडी हिंद केसरी 2025 च्या मैदानात प्रथम क्रमांक केला आणि बकासूर ठरला एकमेव द्वादशम हिंद केसरी।